हॅलो फ्रेंड, विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर आम्ही आता टॅक्सीमध्ये आहोत आणि बाहेर चाललो जरा. ब्लॉगला आत्ताच सुरुवात केली आहे आणि इकडे आहे रुपाली, इकडे आहे तनिष्का, इकडे तन्मय, इकडे आरोही आणि गणेश आणि शौर्य पुढे बसला. तर आम्ही चाललो प्रॉफिट मार्केटला कारण पोरांचं गावावरून आल्यापासून तो नवीन ब्रिज बनलेला तो आहे ना. गावावरून आल्यापासून मुलांचा एकच आग्रह आहे की कुत्रे बघायला जायचे, डॉग बघायला जायचे, डॉग बघायला जायचे, डॉग बघायला जायचे. ते आल्यापासून त्यांचं तेच चालू आहे. तर मग म्हटलं की चला आता जाऊया. तर आम्ही निघालो प्रॉफिट मार्केटला स्पेशल डॉग बघण्यासाठी आणि तुम्हाला पण बघायला भेटेलच म्हणा. तर त्याच्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर रुपाली पण आहे माझ्यासोबत आणि संध्याकाळी आम्हाला दांडिया पण खेळायच्यात आमच्या तिथे. तिला बोलली थांब म्हणून आपण दांडिया खेळू. तर थांबेल ती कारण कसं 2 ते एवढे 8 दिवस असतात. त्याच्यानंतर कुठे आपल्याला खेळायला भेटतं आणि काय रोज आपण कुठे बाहेर जातो मला तसं आपल्याला जायला भेटत पण नाही. पण म्हटलं की थांब आणि 2-4 दिवस ये पण ना तिला खेळायला वगैरे. नंतर तर काय झालं. हां, आणि आज तर 3रा दिवस आहे. त्याच्यानंतर मग नंतर तर नाहीच भेटणार आपल्याला. पोरं खुश आहेत डॉग बघायला चाललं म्हणून. आरोही मॅडम पण खुश आहेत. इकडे तन्मय खुश आहे. आरोही तनिष्का तर काही जास्त खुश आहे. समोर शौर्य बसलाय गणेशावर. तिथे गेल्यावर घेच म्हणून बसून म्हणजे झालं. नाही बाई, ते कसं माहिती आणायला काही नाही पण त्यांना सांभाळणं पण तेवढंच आहे. म्हणजे त्यांचं काय अगं आताच थोडी घ्यायचं आहे म्हटलंय. हां, त्यांना काळजी पण त्यांची तेवढीच घ्यावी लागते. त्यांच्यासाठी तेवढं करावं पण लागतं. आणि स्कूल बघायची का ते बघायचं काय काय बघणार लय डॉग घ्यायचं म्हटलं म्हणजे ठीक आहे. आणि गावी जो होता नांदूरला जो कुत्रा मला भेटलेला कसं फिरलो होतो लिओ म्हणून त्याचं यांनी नाव ठेवलं होतं पोराने. पण तो एवढा समजूतदार होता ना, लयच समजूतदार होता. त्याला ओरडलं तरी ते मान खाली घालायचं. ओरडलं तरी तो मान खाली घालायचा आणि गपचूप बसायचा. मी ओरडल्यावर तर लगेच मान खाली करायचा. लाडात यायचा, नुसता पायावर लोळायचा. मजा यायची त्यांच्यासोबत खेळायला वगैरे. पण आता वाटतं की त्याला घेऊन आलो असतं तर बरं झालं असतं. पण ठेवायचं कुठं म्हणून तो पण प्रश्न होतो. म्हटलं की राहू दे आता. चला आम्ही चाललो आता विटीला. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. ओके, तर आम्ही आज 3 वेला आहोत सध्या. दाखवते हे बघा. हे आम्ही फ्रीवेला आहोत आणि समोर हे टॅक्सीवाले अंकल टॅक्सी चालवतात. गणेश इकडे बसला, तनिष्का, तन्मय, रुपाली. भारी वाटतं इकडून वरून जायला. म्हणजे इथून विटीला जायला म्हणजे माझ्या घरापासून विटीला जायला फक्त 10 मिनिटं लागतात. जास्तीत जास्त 15 मिनिट लागत असतील पण मला वाटतं 10 मिनिटात आम्ही पोहोचत असं. काय सांगते? हां, कितना मिनिट लागतं अंकल? मी टॅक्सीवाल्यांना पण विचारलं तर ते बोलले की 10-15 मिनिटं खूप झाले जायला. काय झालं का हसायला मला समजून आम्ही इकडं बघत होते. इकडे काहीतरी झालंय तुम्हाला माहितीच नाही म्हणून मी हसायला गेले. मला मोबाईलला कवर पण घ्यायचं. किती दिवस झाले मी मोबाईलचं कवरच चेंज केलं ना. गणेश गणेश आपण कधीतरी असं जाऊ अजून एकदा येरमाळ्याला मच्छी खायला. भारी भेटते ना खरंच. आम्हाला येरमाळ्याची मासे त्या दिवशी एवढे आवडले ना. म्हणजे त्याची टेस्ट पण अप्रतिम अशी होती आणि
मच्छीची टेस्ट नाही होत, पण मासे मात्र मस्त होते. आणि तसं पण येरमाळा हा मच्छीसाठी स्पेशल आणि फेमस आहे, त्याच्यामुळे कसला डाऊट नाही. तर मला वाटतं आलं मी आता आलो मार्केटमध्ये, पण तिथे पोहोचायला मला किती वेळ लागते काय माहीत नाही. वाऱ्याने की असे सगळे विचकले. खाण्यापिण्याचा वास तर असं भारी आलाय, पण काहीच खायचं नाही. 9 दिवसाचा उपवास असल्यामुळे काहीच खायला भेटणार नाही. आम्ही आता सगळं आलो विटीला. ड्रेस पण खूप स्वस्त भेटतात ना इकडे. हा खरंच इकडे ड्रेस वगैरे स्वस्त भेटतात प्रॉफिट मार्केट. ऐकलंय मी, अजून आलेलं नाही. म्हणजे ऐकलंय मी, अजून मी इथं येऊन ड्रेस नाही घेतलेला आहे, पण ऐकलंय की खूप स्वस्त भेटतात. कोण हे बघा मार्केट चालू झालंय. हे विटीचं मार्केट आलं काय गणेश? क्रॉफूट मार्केट 5 मिनिटं. हां, ते म्हणजे इथूनच सुरुवात झाली मार्केटला. तर लेहंगे किती छान छान आहे. मस्त. चला आता जाऊया डायरेक्ट जिथे डॉगी आहेत तिथे, आणि मग तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे. गर्दी तर इथूनच दिसायला लागली. मार्केटला गर्दी असते. जरा सबर करा. तर आता आम्ही आलो तिथे पक्षी वगैरे इथून सुरुवात झाली होती. मला दाखवते, त्याच्यानंतर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल. ठीक आहे. हे बघा हे पक्षी मासे.
मस्त आहे ते कोंबड्या बिंबड्या पण आहे. शिवाजीमध्ये वाचून बघायला मस्त आहे ना. पक्षी खाली बघा. हे बघ डॉग. हे बघ बघितलं. लिओच सेम लिओच आहे ना. शौर्या तिकडे 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 पण इसका क्या प्राइस है? 7. साधा साधा ना लॅब्रो. 7 कोणता आहे तो? हे भारी आहे ना. हे बघ हे बघ हे कसलं भारी आहे. मला ते वाईट पण छान चावल आरोही बोट कुठं घालतेस? काय नाही तू घाबरते मला घ्यायचा का ग? नको रे. मस्त आहे ना. चल पुढे बघू पुढे सांगतात. चल मस्त मस्त आहे डॉग इथं किती त्यांचं खाणं डॉगींचं पक्षी. इकडे आहे रुपाली इकडे. तेव्हा इथे पण आहे दाखवते छान आहेत ना. असं बघितलं की घेऊ. कोणता आहे हा डॉग? लायब्रो. किती? जास्त छान. भारी आहे ना. मस्त मस्त आहे टॉप. असं बघितलं की घ्यावं असं वाटतं. हे पण छान आहे बघ. त्याची केसच मला छान आहे ना हे.
काय प्राइस आहे याची? कुठला आहे हा? कुठला? हा मोठा मुलगा आहे. काय होतं? केसले पडते ते तो बरा आहे. तो शांतवाला घ्यायचा. याय पुढे आहे का नाही? हा मला हाच आवडला पण लायब्रो. हे किती हजाराला? किती बोलला? 11. हा 11. चला एवढंच आहे. इकडे आंबे पहिल्यांदाच बघितले ह्या सीझन मध्ये आंबे है ना. लायब्ररी छान आहे ना. 13,000. हे आपल्याला परवा प्लेट लागतील ना. कैसे आहे हा? अच्छा हे प्लास्टिक आहे. मला वाटलं हेच आहेत पत्रवळ्यासारखं. ते नको. हा प्लास्टिक. हा यूज अँड थ्रो पाहिजे आपल्याला. एवढेच डाग होते. 4,000ला चांगला होता पण आता चांगलं वाटतं. मोठं केस एवढे गळतात. बघू स्वतःच झाल्यावर घेऊ. लायब्रोज घेऊ. मस्त. तर आम्ही फिरलोत आणि 1-2 वस्तू घेतल्या. इथं ठेवल्यात. तर डाळी ठेवायचा डब्बा घेतला ज्याला की 4 खोपे असे असतात ते घेतलं आणि छोटंसं ज्युसर घेतलं ते मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवते. आणि आता इथे आम्ही बसलो थोडंसं काय खाण्यासाठी. तर पुराणाच काहीतरी खायचं आहे गणेश रुपालीला पण. आणि माझा तर उपवास आहे त्याच्यामुळे मी काय खाणार नाही. खायला तर इथं काय आरू इकडे बसली. आरू 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 ही आरू आरू तिला राग आलाय कसला का. बाई आरोईला खा लवकर लवकर. आज कॅमेऱ्याजवळ समोर लाजायला लागली आरोई. हा हा हो आता काय नाही. थंडीचं आईस्क्रीम. थंडी नाही मला पण नको आता आईस्क्रीम. तर आता टॅक्सी भेटली. निघालोत आम्ही आणि एवढी गर्दी आहे ना बापरे विटेला. अति गर्दी अति. असं कधी पाय ठेवायला सुद्धा जागा नाही असं वाटतं कधी. आता सुद्धा एवढी गर्दी तुम्हाला दाखवते मी. आता सुद्धा एवढी गर्दी. गरम